नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो. आज आपण जाणून घेणार आहोत MBBS झाल्यानंतर डॉक्टर होण्यासाठीचा प्रवासाबद्दल. आणि त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत क्रास्नोयार स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशियाकडून एकटेरिना मॅडम आणि डॉक्टर निलेश मोहिते सर, जे या युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक आहेत आणि वे टू ॲडमिशनद्वारे ते या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन कसं घ्यावं याविषयी विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतात. खूप खूप स्वागत आहे आपल्या दोघांचंही या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. सुरुवातीला आपल्याला वे टू ॲडमिशनची ओळख करून देते. खरं तर गेल्या 20 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे. MBBS साठी तज्ज्ञ व्यक्तींकडून 5,000हून अधिक विद्यार्थ्यांना आजवर मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचं समुपदेशन केलेलं आहे. त्यांनी विद्यार्थी प्रथम या दृष्टिकोनातून ही कंपनी कॉलेज निवडीपासून ते अगदी अंतिम प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांचं वैयक्तिक समुपदेशन करते. शिवाय पारदर्शक प्रक्रिया आणण्याचा अतिशय त्यांचा प्रयत्न असतो. प्रतिष्ठित संस्थांचं मजबूत जाळं, सखोल कौशल्य आणि नवनवीन कार्यपद्धतींच्या जोरावर प्रत्येक विद्यार्थ्याला यशाचा योग्य मार्ग सापडेल याची खात्री ते करतात. खरं तर भारत आणि परदेशात सुद्धा ते समुपदेशन करतात. त्यांची 15हून अधिक शहरांमध्ये कार्यालय आहेत आणि विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कसं पूर्ण होईल यासाठी ते विशेष प्रयत्न करतात. आणि मला सांगण्यासाठी महत्त्वाची ही गोष्ट आहे की क्रास्नोयार स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी हे सरकारी विद्यापीठ आहे रशियामधील आणि जे 1942 पासून सुरू आहे. आणि अगदी सुरुवातीलाच आम्हाला सर तुम्ही सांगा की जेव्हा एखादा विद्यार्थी MBBS पदवी संपादित करतो त्यानंतर डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा असतो, काय असते प्रक्रिया? मॅडम, मी थोडंसं याच्यामध्ये सांगू शकेन की सुरुवातीला आपल्याला हे बघायला पाहिजे की 12वी झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, पालकांना हा प्रश्न पडलेला असतो की आपल्या मुलाला MBBS कुठून करायचं, कोणतं कॉलेज निवडायचं, कोणती युनिव्हर्सिटी निवडायची. त्यासाठी खूप महत्त्वाचे टप्पे, जो पहिला टप्पा आहे तो आहे की 12वी पास होणं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्ड अशा अधिकृत बोर्डमधून 12वी पास 50%पेक्षा अधिक मार्क असले पाहिजेत. PCB ग्रुप म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा ग्रुप त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्याच्यानंतरची जी प्रक्रिया येते ती म्हणजे नीट क्वालिफाय असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तरच आपण MBBSच्या पुढच्या ॲडमिशनच्या प्रोसेसला जाऊ शकतो. हा आहे दुसरा महत्त्वाचा टप्पा. तिसरा महत्त्वाचा टप्पा याच्यामध्ये जो आपण बघू शकतो तो म्हणजे कॉलेज निवड, युनिव्हर्सिटीची निवड. ती जर योग्य पद्धतीने आपण केली तर आपल्याला MBBS निश्चित हे व्यवस्थित पद्धतीने करता येतं. अगदीच अगदीच. सर, आपल्या महाराष्ट्रात MBBSची प्रक्रिया नेमकी कशी असते? आणि जर आपण पाहिलं ना तर अनेक विद्यार्थी हे बाहेरच्या राज्यात जाऊन MBBSचं शिक्षण घेणं पसंत करतात, असं का? हां, बरोबर आहे. हा प्रश्न तुमचा खूप चांगला आहे. महाराष्ट्रातली MBBS ॲडमिशनची प्रोसेस पद्धत जर आपण समजून घ्यायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यतः 3 प्रकारचे कॉलेजेस आहेत. एक आहेत गव्हर्नमेंटचे कॉलेजेस, दुसरे आहेत प्रायव्हेट कॉलेजेस, तिसरे आहेत डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस. तर ह्या कॉलेजेसमधून निवड करून आपल्या मार्क्सनुसार, कटऑफनुसार आपल्याला सीट उपलब्ध होते आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढचं भवितव्य हे शोधता येतं. तुमचा दुसरा जो प्रश्न त्याच्यामध्ये राहिलेला आहे की महाराष्ट्र सोडून इतर स्टेट आपण का बघतो, तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर साधारणतः गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीज ह्या कमी आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजच्या फीज ह्या साधारणतः 7 ते 8 लाखांपासून 18 लाखांपर्यंत आहेत. डीम युनिव्हर्सिटीच्या ज्या फीज आहेत त्या थोड्याशा जास्त आहेत, म्हणजे त्या 25-30 लाखांपर्यंत आहेत. तर हे आपण जर ओव्हरऑल बघितलं, महाराष्ट्रातला कट ऑफ जो आहे तो जास्त लागतो आणि स्कोर थोडासा जास्त असावा लागतो. म्हणून विद्यार्थी काय प्रिफर करतात की महाराष्ट्र सोडून जे दुसरे स्टेट आहेत, म्हणजे राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी थोडे मार्क्स कमी असले तरी सुद्धा विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणून महाराष्ट्र सोडून पण दुसरीकडे आपली मुलं जातात. अच्छा. आणि आणखी पुढचं विचारायचं झालं तर अनेक विद्यार्थी परदेशात जाऊन MBBS करण्यासही पसंती देतात. हो, अगदी. परदेशात MBBS करण्याची पसंती ही यामुळे आहे की परदेशामध्ये नीट क्वालिफाय असणं महत्त्वाचं आहे. तिथे ते जे स्कोअर आहे तो आपल्या स्टेट लेवलचा किंवा नॅशनल लेवलचा जर बघितलं तर गव्हर्नमेंटचा जो आपला स्कोअर असतो तो साधारणतः 650च्या आसपास, 600, 580 असा कट ऑफ असतो. तर आपण नीट क्वालिफाय असलो तर अब्रॉडमध्ये सुद्धा MBBS आपण करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की अब्रॉडचं इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप चांगलं आहे. शिक्षण हे उत्तम पद्धतीचं तिथं मिळतं आणि परवडणारी बजेटमध्ये असलेले फी स्ट्रक्चर, त्याच्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी परदेशामध्ये MBBS करणं हे
शोधतात. अगदी अगदी. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात कोणत्या देशांना विशेष प्राधान्य दिलं जातं, म्हणजे सगळ्यात आधी विद्यार्थी कोणत्या देशाचा विचार करतो? ओके, हा जर विचार करायला गेला तर बरेचसे तसे देश आहेत. रशिया, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, जॉर्जिया इत्यादी देश आहेत, नेपाळ. तर या सगळ्या देशांमध्ये जर आपण बघितलं तर रशिया हा विद्यार्थ्यांचा आवडतीचा आणि पसंतीचा देश आहे. अगदी अगदी. खरं तर रशिया हा भारताचा अगदी जुना मित्र आपण म्हणतो आणि रशियामधील शिक्षणाविषयीच, वैद्यकीय शिक्षणाविषयी आज आपण बोलणारच आहोत. त्याविषयी आम्हाला माहिती द्या सर. बघा, रशियामध्ये आपण जसं बोललात तसं की रशिया आणि भारत हे जुने मित्र आहेतच आणि त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना सहसा तिथे काही त्रास किंवा असं काही होत नाही. एक कम्फर्ट म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना तिथे असतो. रशियामधलं इन्फ्रास्ट्रक्चर हे युनिव्हर्सिटीचं खूप चांगलं आहे. रशियातल्या वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत म्हणजे युनिव्हर्सिटीज आहेत ह्या गव्हर्नमेंट रन आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट त्या रन करतात. दुसरी गोष्ट तिथे जे हॉस्पिटल्स आहेत हे खूप चांगले सुविधांनी युक्त आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण त्यांचं खूप चांगलं असल्या कारणाने रशिया चांगला पर्याय आहे. अगदी अगदी. पण आपण जर पाहिलं ना तर रशियामध्ये अनेक विद्यापीठं आहेत आणि वैद्यकीय विद्यापीठं सुद्धा आहेत. मग त्यापैकी योग्य विद्यापीठ निवडताना विद्यार्थ्यांनी काय बरं काळजी घ्यावी? हा एक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर देश कोणता निवडावा हे तर आपण बघितलंच आहे. युनिव्हर्सिटी कोणती निवडावी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये NMC अप्रुव्हल असणं, WHO, NMC या दोन्ही अप्रूव्ह असणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना कोणत्या लँग्वेजमध्ये तिथे शिक्षण मिळतंय. इंग्रजी माध्यमामध्ये जर आपल्याला शिक्षण मिळत असेल तर ते प्रेफर विद्यार्थ्यांनी केलं गेलं पाहिजे. तिसरा त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हॉस्टेल्स. जेवणाची भारतीय जेवणाच्या पद्धतीने तिथं जेवण मिळतंय का आपल्याला, या सगळ्या गोष्टी बघून निवड केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं NMC आणि WHO अप्रूव्ह असणं. अगदी. आणि अशाच जर विद्यापीठ आपल्याला निवडायचं असेल तर ते विद्यापीठ म्हणजे क्रास्नोयार स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया, ज्याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत आणि त्यासाठीच मॅडम खास रशियाहून आलेले आहेत आजच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायला. मॅडम, तुमच्याचकडून जाणून घ्यायचं आहे या युनिव्हर्सिटीविषयी, विद्यापीठाविषयी. Krasnoyarsk State Medical University is located in Siberia, in Russia. And why should you choose Krasnoyarsk Medical University? So first of all, when choosing any foreign university, you ask yourself whether my degree will be valid when I go back to India or when I want to practice medicine in a different country. So the answer is of course yes, because before admitting the first batch of Indian students, we made sure that the university programs comply with all the international requirements. Our programs underwent the procedure of accreditation, international accreditation, which means that we had to prove in front of the international committee that the programs correspond to the requirements of WHO. Also, before admitting the first batch of Indians, we made sure that the programs comply with the NMC requirements in terms of practical training, number of hours, and the discipline studies. As for the university infrastructure, the university is located in the center of Krasnoyarsk city. Krasnoyarsk is a very developed city. Yes. अच्छा. मॅडमनी सांगितलेलं आहे की क्रास्नोयार स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशियामध्ये अगदी जागतिक स्तरावरचं शिक्षण दिलं जातं आणि क्रास्नोयार्स्क हे शहरही अतिशय डेव्हलप्ड, विकसित असं शहर आहे. बरं मॅडम, इथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं ना विद्यार्थ्यांना, त्याविषयी माहिती द्या. So the university, the specific feature of our university is the huge number of hours, academic hours for practical training. Practical training is conducted in more than 200 facilities around the Krasnoyarsk region, and international students mostly do the practical training in the regional hospital in Krasnoyarsk, which is more than 2,000 patient beds. This is very big hospital, the largest in Siberia, and the students need to do practical training from the first year of study, which is very specific feature of our university. Even so, very few universities in Russia offer this kind of programs.
वा. आपण सांगितलं की अगदी जागतिक स्तरावरचं शिक्षण दिलं जातं या विद्यापीठामध्ये आणि शिवाय प्रॅक्टिकल ट्रेनिंग अगदी पहिल्या वर्षापासून दिलं जातं. पण तरी सुद्धा जेव्हा भारतीय विद्यार्थी या विद्यापीठातून बाहेर पडतो MBBS होऊन, तेव्हा त्याच्यासाठी अगदी जगात प्रॅक्टिस करण्याची दारं खरंच खुली होतात का? So the diploma that they receive after graduation will allow to practice anywhere in the world after, of course, following the necessary procedures of recognition of this diploma. For example, in India, it requires passing a specialized medical exam. And same in Russia, after graduation, if they want to stay in Russia and work in Russia, they will also pass the exam called accreditation. The programs of the university have international accreditation, which means that the degree is recognized in any country of the world. अच्छा. आणि भारतीय विद्यार्थी जेव्हा आपल्या विद्यापीठात शिकायला येतात तेव्हा एक भारतीय संस्कृती, कारण की भारतीय संस्कृतीत वाढलेली ही सगळी मुलं असतात, त्याच्यामुळे तिथे भारतीय संस्कृती जपली जाते का? शिवाय त्यांची सुविधा, सुरक्षितता याविषयी कशी काळजी घेतली जाते मॅडम? So safety is taken very seriously at our university. But first of all, when it comes to safety, I would like to mention that so Krasnoyarsk is a very safe city. First of all, because it is located very far away from the state borders and from any political events that happen in nowadays. So this is why, in these terms, it is a safe city. In terms of criminal rates, they are very low. So the city is safe up to the point that when you want to go outside at any time of the day, you are sure that nothing bad will happen. And as for the university itself, so we have, of course, cameras all around the university campus. The entrance are equipped with special safety equipment, which excludes the possibility of entering of unauthorized people. There are security guards at any university campus, including in the dormitories. So students are 100% safe. अच्छा. म्हणजे अगदी 100% विद्यार्थी क्रास्नोयार्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशियामध्ये सुरक्षित असतो, अशी माहिती मॅडमनी आपल्याला दिलेली आहे. आता सर, आपल्याकडून मराठीत जाणून घ्यायचं आहे, केवळ भारतीय विद्यार्थ्यांसाठीच नाही तर इतर देशांमधलेही विद्यार्थी जेव्हा रशियामध्ये क्रास्नोयार्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला येतात तेव्हा त्यांच्यासाठी कोणकोणत्या प्रयोगशाळा उपलब्ध असतात, हॉस्पिटल्स उपलब्ध असतात त्यांच्या शिक्षणाचा भाग म्हणून, आणि कोणकोणत्या अत्याधुनिक सुविधा आपण त्यांना देता? हां, निश्चित याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तिथे उपलब्ध असलेले जे हॉस्पिटल्स आहेत हे गव्हर्नमेंट रन असल्याकारणाने पेशंटचा फ्लो हा खूप जास्त आहे. पेशंट फ्लो जास्त असला की निश्चितच आपल्याला प्रॅक्टिकली पेशंट बघणं उपलब्ध होतं. त्यातून आपल्याला जे आपल्याला शिकायचं आहे प्रॅक्टिकली ते निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकता येतं. तिथे उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दल जर बघायला गेलं तर ई-लायब्ररी म्हणा किंवा तिथे कॅडॅवर म्हणजे मेल फिमेल बॉडी यांचं डिसेक्शन म्हणा, हे पहिल्याच वर्षापासून शिकवलं जातं. त्याच्यामुळे निश्चितच पुढे जाऊन त्याचा आपल्याला फायदा होतो. अगदीच अगदीच. आणि मॅडमनी सुद्धा बोलताना सांगितलं की विद्यार्थ्यांना आम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसं मिळेल याच्यावर भर देतो. नेमकं कसं दिलं जातं प्रॅक्टिकल ट्रेनिंग? अगदी सविस्तरपणे सांगा. प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे अगदी फर्स्ट इयरलाच मुलांना रुग्णांच्या सोबत एक्सपोजर मिळतं की हॉस्पिटलच्या क्लिनिकल ज्याला आपण हे बोलतो तर क्लिनिकल पोस्टिंग ज्याला आपण बोलतो आपल्या इथे, तर ते तिथं युजली भेटून जातं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. अगदी. आणि आता लक्षात आलेलं आहे की क्रास्नोयार्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशियामध्ये अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. शिवाय भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सुद्धा तिथे विशेष काळजी घेतली जाते. पण आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्च किती होतो इथे वैद्यकीय शिक्षण घेताना? हां, जर आपण बघितलं साधारणतः विद्यार्थ्यांना पूर्ण MBBS करायचं असेल तर 25 ते 30 लाखांपर्यंत पूर्ण MBBS करायला खर्च येतो. अच्छा. आणि त्याचबरोबर आपण व्यवस्थित पालकांचं, विद्यार्थ्यांचं समुपदेशन सुद्धा करता. ही समुपदेशनाची प्रक्रिया कशी पार पडते सर? हो, अगदी वे टू ॲडमिशनला स्टुडंट्स, पालक हे आल्यानंतर आमचे काउन्सिलर्स त्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग करत असतात. अगदी सुरुवातीच्या फॉर्म भरण्यापासून ते अगदी ॲडमिशन पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन आपल्या वे टू ॲडमिशन थ्रू त्यांना भेटत असतं. आणि काही बारीक कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी काही प्रॉब्लेम येत असतील, कधी येतात, तर ते पण निराकरण करण्याचं वे टू ॲडमिशन निश्चितच प्रयत्न करतं. अगदी 6 वर्षाचा कोर्स आहे, त्या 6 वर्षामध्ये पूर्णतः मार्गदर्शन आपल्याकडून भेटतं. 6 वर्षाचा कोर्स MBBS.
आणि त्या पूर्ण कोर्स पूर्ण होईपर्यंत म्हणजे अगदी त्या प्रवेश घेईपर्यंत ते MBBS करून विद्यार्थी डॉक्टर होऊन बाहेर पडेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे हो उभे अगदी असता. त्यानंतर सुद्धा FMG जी भारतामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागते त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. अगदी ज्या विद्यार्थ्यांना MD-MS साठी प्रवेशासाठी किंवा त्याच्या तयारी करायची असेल तर त्याकरता सुद्धा आपण त्यांना अच्छा, मार्गदर्शन करत FMG असतो. परीक्षा काय असते सर? FMG ही परीक्षा आहे ही भारतात विद्यार्थी परदेशी शिक्षण घेऊन आल्यानंतर MBBS करून आल्यानंतर ती क्लिअर करावी लागते. ती क्लिअर केल्याशिवाय भारतामध्ये प्रॅक्टिस करायला आपल्याला परवानगी मिळत नाही. म्हणजे साधारणतः FMG दिली त्याच्यानंतर आपण ती जर पास केली तर आपल्याला भारतात प्रॅक्टिस करायला प्रॉब्लेम येतो. अच्छा, आणि त्याचीही तयारी आपण करून घेतो. हो आपण करतो. अच्छा, खरं तर मॅडमनी आपल्याला मगाशी माहिती दिलीच की भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षिततेची कशी काळजी घेतली जाते क्रास्नोयार्स्क युनिव्हर्सिटीमध्ये. सर, आपणही आपल्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना सांगावं याबद्दल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल जर सांगायचं झालं तर हॉस्टेल्स हे गव्हर्नमेंट रन करत असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. हॉस्टेल सुरक्षित आहेत. दुसरी गोष्ट CCTV तिथे इन्स्टॉल केलेले आहेत. भारतीय पद्धतीचं जेवण आपल्याला विद्यार्थ्यांना कसं मिळेल याचं नियोजन केलेलं आहे. अगदी विद्यार्थी स्वतः देखील तिथे जेवण बनवू शकतात याची तिथे सोय करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांचं किंवा आपल्या भारतीय किंवा इतर कुठल्याही देशातल्या विद्यार्थ्याचं कल्चर सण हे तिथे साजरे केले जातात. अच्छा. आणि आपले काही काउन्सिलर्स तिथे हे उपलब्ध असतात. कोणाला कधी अडचण आली काय आलं तर निश्चितच आपली तिथे रशियामध्ये आपण मदत त्यांना करू शकतो. अच्छा, म्हणजे अगदी भारतातून विद्यार्थी जाईपर्यंत ते तिथून तो पूर्ण शिकून पूर्ण येईपर्यंत भारतात आपण त्यांच्या बरोबर असता. खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर अशा माहितीसाठी आणि आजच्या या कार्यक्रमात आपण सहभागी झालात यासाठी. आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. अगदी थोडक्यात सल्ला काय द्याल सर्व प्रेक्षकांना? सल्ला हाच आहे की देश योग्य निवडा, युनिव्हर्सिटी योग्य निवडा, NMC WHO अप्रुव्हल आहे का बघा, आपलं बजेट किती आहे याच्यानुसारच पुढे पाऊल टाका. मॅम, एनी टेक होम मेसेज फॉर आवर ऑडियन्स? So the most important thing when choosing a foreign university is that you make a list of your criteria. You should think about the things that are most important for you. So if you want to get hands-on practical training experience in the best hospital of Russia, if you want to have a degree which is internationally recognized, if you want to have numerous students opportunities, if you want to have an interesting student's life, this is why you should choose Krasnoyarsk State Medical University. अगदीच अगदीच, आणि खूप खूप आभार या सगळ्या चर्चेसाठी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण आज आम्हाला इथे मंच उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी डॉक्टर निलेश मते आपलं आभार मानतो. Thank you. खूप आभार. प्रेक्षक हो, हॅलो 24 तासमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.